अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांना सोयी सुविधा आणि आवश्यक विकासासाठी निधी मिळवून देण्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी 225 कोटींचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री राजराजेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं आणि मंदिरातील नियोजन विकास कामासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केली। त्यांच्या सूचनानुसार मंदिर आराखड्यात बदल करण्यात येतील। मंदिरात भक्तांसाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा असाव्यात। डायनिंग हॉल, कल्चरल हॉल, किचन, स्वच्छतागृह, वाहनतळ, फायर प्रोटेक्शन, लिफ्ट या सर्व कामांचा समावेश असावा। मंदिराच्या विस्ताराबाबत आजूबाजूच्या नागरिकांशी चर्चा, विचार विनिमय करून जागा उपलब्ध होते याच्यासाठी प्रयत्न करावा। श्री राजराजेश्वर हे अकोल्याचे आराध्य दैवत असून सुविधा विस्तार आणि विकासासाठी आवश्यक निधी मिळवून दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं।